गुड मॉर्निंग. तर आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे लेक्चर बघत होतो. त्यामध्ये पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये आपण आतापर्यंत किती सिलेबस बघितला त्या बघा. त्यामध्ये टोटल तुम्हाला किती युनिट्स आहे? सेमिस्टर 5मध्ये टोटल 5 युनिट्स आहे बघा. त्यामध्ये आपण 4 युनिट्स कंप्लीट केले आणि लास्टली जे काही युनिट नंबर 5 आहे बघा ते आपलं बघायचं राहिले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट 5 स्टार्ट करणार आहे. तर आतापर्यंत युनिट फर्स्टमध्ये बघितलं होतं आपण. युनिट फर्स्ट आहे सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. तर त्यामध्ये आपण काय बघितलं? देन सोर्सेस ऑफ वॉटर. इन सोर्सेस ऑफ वॉटर बिटवीन सरफेस अँड सबसर्फेस सोर्सेस ऑफ वॉटर. देन इनटेक स्ट्रक्चर, त्याचे डेफिनेशन, टाईप्स, फॅक्टर्स हे आपण त्यामध्ये बघितले. त्यानंतर क्वांटिटी ऑफ वॉटर. तर क्वांटिटी ऑफ वॉटरमध्ये नीड टू प्रिव्हेंट इन वॉटर सप्लाय. देन त्याच्या फ्लो डायग्राम्स आपण त्यामध्ये बघितल्या. त्यानंतर डिमांड्स ऑफ वॉटर्स, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ डिमांड, व्हेरिएशन ऑफ वॉटर डिमांड्स, असे बरेच पॉईंट्स आपण त्यामध्ये बघितले. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं क्वालिटी ऑफ वॉटर. तर क्वालिटी ऑफ वॉटरमध्ये देन नीड्स फॉर ॲनालायसिस ऑफ वॉटर, देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. जसे काही त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल आपण त्यामध्ये डिटेल बघितले. त्यानंतर टेस्टिंग ऑफ वॉटर, त्यामध्ये टोटल सॉलिड, त्याच्या सॉलिडचे हार्डनेस, त्यानंतर वॉटर क्लोराइड्स डिझॉल्व्ह इन ऑक्सिजन, pH, फ्लोराइड्स, त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे कोणकोणते? pH ऑफ वॉटर्स, देन टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स, डिझॉल्व्ह ऑक्सिजन, प्रेझेन्स ऑफ फ्लोराइड्स, नायट्रोजन्स कंपाऊंड्स, हे आपण त्यामध्ये बघितले डिटेल. अशा प्रकारे युनिट फर्स्ट आपण बघितलं, त्यामध्ये एवढे पॉईंट्स बघितले. त्यानंतर युनिट सेकंड स्टार्ट केलं होतं आपण प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये त्यामध्ये फर्स्टली प्युरिफिकेशन ऑफ वॉटर इन बिटवीन, देन स्क्रीनिंग, टाईप्स ऑफ स्क्रीन्स, देन एरेशन, ऑब्जेक्ट्स अँड मेथड्स ऑफ एरेशन, प्लेन sedimentation with coagulation, principles of coagulation, types of coagulants, jar test, process of coagulation, types of sedimentation tanks. त्यानंतर नेक्स्ट सब टाईप बघितला आपण त्यामध्ये. देन फिल्ट्रेशन थिअरी ऑफ फिल्ट्रेशन, देन क्लासिफिकेशन ऑफ फिल्टर, देन स्लो सँड फिल्टर्स, रॅपिड सँड फिल्टरचे काय टाईप्स आहे फिल्टरचे ते आपण त्यामध्ये बघितले. त्यानंतर प्रेशर फिल्टर्स, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, त्याचं जे काही टाईप्स आहे फिल्टरचे त्याचे प्रत्येक टाईपचे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आपण त्यामध्ये डिटेल बघितलं आहे युनिट सेकंडमध्ये प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. त्यानंतर क्लोरिनेशन प्रॅक्टिसेस, रेसिड्युअल क्लोरीन अँड इट्स इम्पॉर्टन्स, ऑर्थो लीडिंग टेस्ट, देन फ्लो डायग्राम्स ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट्स. त्यानंतर मिसलेजनस वॉटर ट्रीटमेंट, त्यामध्ये वॉटर सॉफ्टनिंग, डी फ्लोरिडेशन टेक्निक. आणि नेक्स्ट बघितलं होतं ॲडव्हान्स वॉटर ट्रीटमेंट. तर ॲडव्हान्स वॉटर ट्रीटमेंटमध्ये इलेक्ट्रोलायसिस इन रिव्हर्स ऑस्मोसिस हे पॉईंट आपण त्यामध्ये बघितलं. अशा प्रकारे युनिट सेकंड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आपण स्टडी केलं. त्यानंतर लास्टली डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज हे युनिट 4 आपण बघितले. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स बघितले? तर त्यामध्ये बघा देन बिल्डिंग सॅनिटेशन. तर बिल्डिंग सॅनिटेशनमध्ये बघितलं आपण नेसेसिटी ऑफ सॅनिटेशन, नेसेसिटी टू ट्रीटमेंट डोमेस्टिक सिवेज, त्याची डेफिनेशन सिवेज, देन टाईप्स ऑफ सिवेज, डेफिनेशन ऑफ, देन टर्म्स रिलेटेड टू बिल्डिंग सॅनिटेशन. जे काही बिल्डिंग सॅनिटेशन त्याच्याशी रिलेटेड जे काही टर्म्स आहे त्याच्या डेफिनेशन आपण यामध्ये बघितलं. त्यानंतर वॉटर पाईप्स, रेन वॉटर पाईप्स, सॉईल पाईप्स, स्लज पाईप्स, वेंट पाईप्स, असे जे काही पाईपचे टाईप्स आहे आपण ते यामध्ये स्टडी केले. त्यानंतर बिल्डिंग सॅनिटरी फिटिंग्स, देन वॉटर क्लोज्ड, देन इंडियन अँड युरोपियन टाईप्स, त्यानंतर फ्लशिंग सिस्टम, वॉश बेसिन. तर बेसिन म्हणजे त्याचे फ्लॅट बेसिन अँड जे काही बेसिनचे टाईप्स बघितले आपण त्यामध्ये. त्यानंतर सिस्टम ऑफ प्लंबिंग, त्यामध्ये 1 टाईप्स, 2 टाईप्स, सिंगल स्टॅक, चॉईस ऑफ सिस्टीम इन, त्यावरती प्रिन्सिपल्स रिगार्डिंग डिझाईन्स ऑफ बिल्डिंग ड्रेन्स आपण त्यामध्ये डिटेल बघितले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला आपण सिस्टीम ऑफ सिवरेज अँड सेवर ऑपॉर्च्युनिटीज. त्यामध्ये टाईप्स ऑफ सेवर्स, सिस्टीम ऑफ सिवरेज, डिझाईन्स ऑफ सेवर, सेल्फ क्लिंजिंग, वेलोसिटी अँड नॉन स्कोरिंग वेलोसिटी. त्यानंतर लेईंग, टेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ सेवर्स, मॅन्युअल्स अँड ड्रॉप मॅन्युअल्स, देन ड्रॉप मॅन्युअल्स कंपोनंट्स पार्ट आहे, जे काही कंपोनंट्स आहे पार्ट आहे ते आपण त्यामध्ये बघितले. त्यानंतर लोकेशन,
त्यानंतर स्पेसिंग, कन्स्ट्रक्शन डिटेल्स, सेवर इनलेट अँड स्ट्रेस इनलेटचे काही इनलेट सिस्टीमचे टाईप्स आहे. सेवर इनलेट अँड स्ट्रेस इनलेट ते आपण त्यामध्ये बघितलं. स्ट्रीट इनलेट. अशा प्रकारे युनिट पोर्ट्स, डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज आपण बघितले. त्यानंतर युनिट थर्ड आहे कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. तर त्यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स बघितले. कन्व्हिनियन्स, त्यामध्ये टाईप्स ऑफ पाईप्स यूज फॉर कन्व्हिनियन्स ऑफ वॉटर, चॉईस ऑफ पाईप्स मटेरियल, टाईप्स ऑफ जॉईंट्स अँड टाईप्स ऑफ हॉल्स, देअर युजेस, लोकेशन अँड फंक्शन ऑन द पाईपलाईन्स. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटरमध्ये मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, देन ग्रॅव्हिटी, पंपिंग अँड कंबाईंड सिस्टीम, त्यानंतर सर्व्हिसेस, रिझर्वायर्स, त्यामध्ये त्याचे फंक्शन अँड टाईप्स. त्यानंतर लेआउट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, वॉटर डेड एंड सिस्टीम, ग्रीड आयर्न सिस्टीम, सर्क्युलर सिस्टीम, रेडियल सिस्टीम, त्याची सोल्युबिलिटी, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस आपण हे युनिट थर्ड कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटरमध्ये डिटेल बघितलं. त्यानंतर आपले अशा प्रकारे किती युनिट्स कंप्लीट झाले. त्यामध्ये युनिट फर्स्ट सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर हे युनिट फर्स्ट आपले कंप्लीट झालं आहे. त्यानंतर युनिट सेकंड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर ते पण कंप्लीट झालं. आणि युनिट थर्ड आहे कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, त्यामध्ये पण आपण डिटेल बघितले. आणि युनिट 4 पण कंप्लीट झालं आहे आपलं. त्यामध्ये डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज, त्यामध्ये बरेच पॉईंट्स बघितले आपण. आणि लास्टली तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला युनिट 5 स्टार्ट करायचं आहे. तर युनिट 5मध्ये कोणकोणते पॉईंट्स बघायचे आपल्याला. युनिट 5 आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. तर त्यामध्ये ॲनालायसिस ऑफ सिवेज. तर ॲनालायसिस सिवेजमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज, त्यानंतर BOD, COD अँड इट्स सिग्निफिकन्स, एरोबिक अँड अनएरोबिक प्रोसेस, त्यानंतर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल, देन बोर्ड नॉर्म्स फॉर द डिस्चार्ज ऑफ ट्रीटमेंट सिवेज, ऑब्जेक्ट्स ऑफ सिवेज ट्रीटमेंट अँड इट्स फ्लो डायग्रॅम. त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ सिवेज. तर ट्रीटमेंट ऑफ सिवेजमध्ये स्क्रीनिंग, ग्रीट रिमूव्हल, स्किमिंग, सेडिमेंटेशन ऑफ सिवेज, स्लज डायजेशन, ट्रिंकलिंग फिल्टर, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस, डिस्पोजल ऑफ सिवेज, ऑक्सिडेशन पॉन्ड्स, ऑक्सिडेशन डिच, सेप्टिक टँक. त्यानंतर देन रिसायकलिंग अँड रियूज ऑफ डोमेस्टिक वेस्ट. अशा प्रकारे आपल्याला युनिट 5मध्ये एवढे सब टाईप्स बघायचे. कोणकोणते त्यामध्ये कोणत्या युनिट्समध्ये कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट 5 स्टार्ट करतो आहे. त्यामध्ये ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस हा पॉईंट त्यामध्ये बघायचा आहे आपल्याला. तर युनिट 5 त्यामध्ये बघा फर्स्टली ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. तर जे काही फ्लो डायग्राम दिसते तुम्हाला त्यामध्ये काय आहे, प्रोसीड ऑफ अँड ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीम. त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट अँड सेकंडरी ट्रीटमेंट अशा 2 टाईपच्या ट्रीटमेंट त्यामध्ये घडून येतात. फर्स्टली बघा दी मोस्ट कॉमन suspended growth process used for municipal wastewater treatment is the activated sludge process as shown in diagram. Then activated sludge plants involved. तर ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीम कशासाठी यूज केली जाते, तर जे काही वेस्ट वॉटर आहे ते प्युरिफाय करण्यासाठी त्यामध्ये ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस यूज केली जाते. बघा त्यामध्ये बघा वेस्ट वॉटर एरिएशन इन द प्रेझेन्स ऑफ मायक्रोबायल सस्पेन्शन. त्यानंतर सेकंड इज सॉलिड लिक्विड सेपरेशन इन फॉलोइंग एरिएशन, डिस्चार्ज ऑफ क्लिरिफाईड इन्फ्लुएंट्स, देन नेक्स्ट वेस्टिंग ऑफ एक्सेस बायोमास अँड लास्टली रिटर्न्स ऑफ रिमेनिंग बायोमास ऑफ द एरिएशन टँक्स. तर ती प्रोसेस कशा प्रकारे करते ते बघायचं आपल्याला ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. तर त्यामध्ये बघा फर्स्टली काय सांगितलं त्यांनी, in activated sludge process then waste water containing organic matter is aerated in aeration basin in which microorganism metabolize the suspended and soluble organic matter, then part of organic matters is synthesized into new cells and part is oxidized to carbon dioxide and water to drive energy. In activated sludge system the new cells formed in the reactions are removed from the liquid stream in the form of
flocculant sludge in settling tanks, and a part of this settling biomass then described as activated sludge is returned to the aeration tanks, and the remaining forms waste or excess sludge. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस कशा प्रकारे घडून येते. then in activated sludge process waste water containing organic matter is aerated in aeration basin. तर पहिली काय केलं जातं, वेस्ट वॉटर त्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स प्रेझेंट असतात अशा टाईपचे जे काही वेस्ट वॉटर ते कशात ते घेतलं जातं फर्स्टली इन एरेटेड इन एरिएशन बेसिन. कशात टाकलं जातं ते एरिएशन बेसिन इन विच मायक्रो ऑर्गॅनिझम मेटाबोलाइज द सस्पेंडेड अँड सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर. जे काही वेस्ट वॉटर घेणार आपण त्यामध्ये बरेच सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर्स किंवा सस्पेंडेड अँड सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर त्यामध्ये प्रेझेंट असतात. देन पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज सिंथेसाइज इन टू न्यू सेल्स अँड पार्ट इज ऑक्सिडाइज इन टू कार्बन डायऑक्साइड्स अँड वॉटर टू ड्राईव्ह एनर्जी. जे काही वेस्ट वॉटर त्यामध्ये जर ऑर्गॅनिक मॅटर्स प्रेझेंट असेल तर काय केलं जातं, देन पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज सिंथेसाइज इन टू न्यू सेल्स अँड पार्ट इज ऑक्सिडाइज इन टू कार्बन डायऑक्साईड. त्यामधून काय होतं, कार्बन डायऑक्साईड काय होतं, ऑक्सिडाइज केला जातो आणि जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते काय केलं जातं, सिंथेसाइज इन न्यू सेल्स ते फॉर्म करतात त्यामध्ये. देन ड्राईव्ह एनर्जी इन ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीम द न्यू सेल्स फॉर्म इन द रिॲक्शन्स आर रिमूव्ड फ्रॉम लिक्विड स्ट्रीम. तर त्या रिॲक्शनमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स सेल सिंथेसाइज केले जातात ते काय केले जातात, दे न्यू सेल्स फ्रॉम द रिॲक्शन्स आर रिमूव्ड. रिॲक्शनमधून ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात फ्रॉम द लिक्विड स्ट्रीम इन द फॉर्म ऑफ फ्लोकुलंट स्लज इन सेटलिंग टँक. ज्यामध्ये सेटलिंग टँक्स बसवलेले असतात त्यामध्ये फ्लोकुलंट स्लज प्रेझेंट असतात बघा. फ्लोकुलंट स्लजच्या मार्फत काय केलं जातं, देन रिमूव्ह फ्रॉम synthesize new cells in liquid stream. Then a part of this settles in biomass, then describes as activated sludge to return the aeration tanks and remaining from waste or excess sludge. तर त्यांनी काय सांगितलं, जे काही सेटल्स बायोमास ते काय केले जातात, डिस्क्राईब ॲज ॲक्टिवेटेड स्लज. ॲक्टिवेटेड स्लजकडे ते रिटर्न पाठवले जातात. देन एरेशन टँक्स अँड रिमेनिंग ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये एरेशन टँककडे काय पाठवलं जातं, सेटलिंग बायोमास, आणि रिमेनिंग जो काही वेस्ट ऑर एक्सेस आहे ते कशाकडे कलेक्ट केले जातात, एरेशन टँककडे. अशा प्रकारे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस घडून येते. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, इन मोस्ट कॉमन सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेस यूज फॉर म्युनिसिपल्स वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. जी काय ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस बघतोय आपण ती कशी, देन मोस्ट कॉमन सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेस इन म्युनिसिपल्स वेस्ट वॉटर ट्रीटमेंट इन ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. तर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये बघितलं आपण त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स एक ते प्लॅन्ट कशासाठी बघा, त्यामध्ये वेस्ट वॉटर एरिएशन इज द प्रेझन्स ऑफ मायक्रोबायल सस्पेन्शन. तर त्यांनी काय सांगितलं, त्यामध्ये आपण जे काही वेस्ट वॉटर घेणार आहे प्युअर करण्यासाठी त्यामध्ये बऱ्याच टाईपचे मायक्रोबायल सस्पेन्शन त्यामध्ये प्रेझेंट असतात. इन सॉलिड लिक्विड सेपरेशन फॉलोइंग एरेशन. जी काही ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जे काही सॉलिड अँड लिक्विड टाईपचे जे काही मायक्रोबायल सस्पेन्शन आहे बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे सॉलिड अँड लिक्विडचे, ते काय केले जातात, सेपरेट केले जातात ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसने. त्यानंतर आहे डिस्चार्ज ऑफ क्लेरिफाईड इन्फ्लुएंट. तर जे काही वेस्ट वॉटर त्यामध्ये बरेच इन्फ्लुएंट्स प्रेझेंट असतात ते काय केले जातात, क्लिअरफाईड केले जातात त्या प्रोसेसने, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. त्यानंतर वेस्टिंग ऑफ एक्सेस बायोमास. तर त्यामध्ये वॉटरमध्ये जर एक्सेस बायोमास जर प्रेझेंट असेल ते काय केलं जातं, सेपरेट केलं जातो ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसने. देन रिटर्न्स ऑफ रिमेनिंग बायोमास टू द एरिएशन टँक. जो काही उरलेला जो काही बायोमास आहे त्यामध्ये रिमेनिंग बायोमास तो काय केला जातो, एरिएशन टँककडे रिटर्न पाठवला जातो. त्यामध्ये फ्लो डायग्राममध्ये बघा, पहिलं काय केलं जातं, रॉ वेस्ट. त्यामध्ये वेस्ट वॉटर घेतलं जातं, त्याच्यावर स्क्रीनिंग प्रोसेस केली जाते. त्यानंतर ते ग्रीड चेंबरकडे पाठवले जाते. त्यानंतर प्रायमरी सेटलिंगमध्ये स्लज त्यामध्ये सेटल डाऊन होतात आणि डायजेस्टरकडे, आणि रिमेनिंग स्लज काय केले जातात, ड्रायिंगसाठी पाठवले जातात. त्यामध्ये कोणती प्रोसेस बघितली आपण, प्रायमरी ट्रीटमेंट. त्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंट बघा, सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, त्यामध्ये जे काय ॲक्टिवेटेड स्लज आहे ते पुन्हा एरेशन टँकमध्ये कलेक्ट केले जातात. त्यानंतर फायनली सेटलिंग केलं जातं आणि ट्रीटेड इन्फ्लुएंट्स काय केले जातात, त्यामध्ये
पंपच्या साहाय्याने काय केले जातात ते रिटर्न स्लज, आणि लास्टली डायजेस्टरकडे डायजेस्ट केले जाते ते वेस्ट वॉटर आणि स्लज ड्राईंग, आणि ड्राय करण्यासाठी ते काय केले जाते. त्यानंतर अशा प्रकारे आपण कोणता पॉईंट्स बघितला युनिट 5मध्ये ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. त्यानंतर सेकंड बघायचे मिक्सिंग रिजिमा. तर मिक्सिंग रिजिमामध्ये बघा then mixing regima, then generally two types of mixing regima are the major interested in activated sludge process. तर जो काय मिक्सिंग रिजिमा हा पॉईंट बघतो आपण, त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यामध्ये जनरली टू टाईप्स ऑफ मिक्सिंग रिजिमा. मिक्सिंग रिजिमाचे किती टाईप्स आहे, त्यामध्ये दोन इम्पॉर्टंट टाईप्स आहे. ते कोणकोणते बघा. देन फर्स्ट वन इज प्लस फ्लो अँड सेकंड इज कम्प्लीट मिक्सिंग. अशा टाईपचे त्यामध्ये बघा. इन द फर्स्ट वन द रिजिमा इज कॅरेक्टराइज बाय ऑर्डरली flow of mixed liquor, then through the aeration tanks with no elements of mix, then liquor or taking or mixing with any other element. There may be lateral mixing of mixed liquor, but there must be no mixing along the path of flow. Then second, in complete mixing, the contents of aeration tanks are well stirred and the uniform throughout. Thus, at steady state, the influence from the aeration tanks has the same composition as the aeration tank component. तर आपण काय बघतोय मिक्सिंग रिजिमा. त्यामध्ये दोन टाईप्स आहे बघा, प्लस फ्लो अँड कम्प्लीट मिक्सिंग. त्यामध्ये पहिली प्लस फ्लोमध्ये काय सांगितलं त्यांनी, इन फर्स्ट वन द रिजिमा इज कॅरेक्टराइज बाय ऑर्डरली फ्लो ऑफ मिक्स लिक्वर थ्रू द एरेशन टँक्स. त्यामध्ये काय केलं जातं, लिक्वर मिक्स केलं जातं एरेशन टँक प्रोसेसमध्ये. देन विथ द नो एलिमेंट्स ऑफ मिक्स लिक्वर ओर टेकिंग द मिक्सिंग विथ एनी अदर एलिमेंट. त्यामध्ये जर ते एलिमेंट मिक्स झाले नाही तर ते काय केले जातं, देन ओव्हरटेकिंग ऑर मिक्सिंग विथ एनी अदर एलिमेंट. देअर मे बी लॅटरल मिक्सिंग ऑफ मिक्स लिक्वर, बट देअर मस्ट बी नो मिक्सिंग अलॉंग द पाथ ऑफ फ्लो. आणि सेकंड प्रोसेसमध्ये काय केलं जातं, सेकंड टाईप एक कम्प्लीट मिक्सिंग. तर कम्प्लीट मिक्सिंगमध्ये बघा, द कंटेंट्स ऑफ एरेशन टँक्स आर वेल स्टर्ड अँड युनिफॉर्म थ्रूआउट दिस. Thus the steady state of influence from the aeration tanks has the same composition as the aeration tanks component. तर यामध्ये कम्प्लीट मिक्सिंग होतं. इन द टाइप्स ऑफ मिक्सिंग रिजिमा इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज द अपेक्स. जे काय मिक्सिंग रिजिमाचे टाईप बघतो आपण, प्लस फ्लो अँड कम्प्लीट मिक्सिंग. तर त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे ते आपण बघूया. फर्स्टली बघा, ऑक्सिजन ट्रान्सफर रिक्वायरमेंट इन द एरेशन टँक्स. सेकंड इज susceptibility of biomass to shock loads. Third is local environmental condition in the aeration tanks. And fourth is the kinetics governing the treatment process. तर यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग बघतो आपण मिक्सिंग रिजिमा प्रोसेसचे. त्यामध्ये फर्स्टली सांगितले त्यांनी ऑक्सिजन ट्रान्सफर रिक्वायरमेंट इन द एरेशन टँक्स. त्यामध्ये मिक्सिंग रिजिमामध्ये जे काही एरेशन टँक्स यूज करणार आहे आपण, त्यामध्ये काय केलं जातं, फर्स्टली ऑक्सिजन ट्रान्सफर रिक्वायरमेंट इन द एरेशन टँक. एरेशन टँकमध्ये फर्स्टली ऑक्सिजन ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर सेकंड आहे ससेप्टिबिलिटी ऑफ बायोमास टू शॉक लोड्स. त्यानंतर थर्ड आहे लोकल एन्व्हायरमेंटल कंडिशन इन द एरेशन टँक्स. जे काही एरेशन टँक्स मिक्सिंग रिजिमा प्रोसेसमध्ये ते कशा ठिकाणी कोणत्या कंडिशनला त्यामध्ये बसवले जातात, ते लोकल एन्व्हायरमेंटल कंडिशन इन द एरेशन टँक. त्या टँकसाठी कोणती कंडिशन अवेलेबल केली जाते, देन लोकल एन्व्हायरमेंटल कंडिशन. त्यानंतर फोर्थ आहे द कायनेटिक गव्हर्निंग द ट्रीटमेंट प्रोसेस. त्यामध्ये कायनेटिक टाईपची ट्रीटमेंट प्रोसेस त्यामध्ये घडून येते. मिक्सिंग रिजिमा त्यामध्ये दोन टाईप्स बघितले आपण, प्लस फ्लो अँड कम्प्लीट मिक्सिंग. त्यानंतर सेकंड आहे फ्लो सेमी. हा नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला. तर फ्लो सेमीमध्ये बघा, देन द फ्लो सेमी इन्व्हॉल्व्स, देन फर्स्ट वन इज द पॅटर्न ऑफ सिवेज ॲडिक्शन, सेकंड वन इज द पॅटर्न ऑफ स्लज रिटर्न टू एरेशन टँक्स, अँड थर्ड इज द पॅटर्न ऑफ एरेशन. असे 3 टाईप्स त्यामध्ये बघायचे आपल्याला फ्लो सेमीमध्ये. त्यामध्ये बघा, देन सिवेज ॲडिक्शन मे बी सिंगल पॉईंट्स द इनलेट्स अँड or it may be the several points along the aeration tanks. The sludge returns may be directly from
the settling tanks to the aeration tanks of through sludge reactors tanks. Then aeration may be at a uniform rate or it may be varied from the heads of the aeration tanks to its हेड. तर आपण फर्स्टली बघितली मिक्सिंग रेजिमा प्रोसेस. आता सेकंड कोणती बघायची, फ्लो सेमी. तर फ्लो सेमीमध्ये त्यांनी सांगितले की देन फ्लो सेमी इन्व्हॉल्व्स इन थ्री पॉईंट्स. देन फर्स्ट वन इज दी पॅटर्न सिवेज ॲडिक्शन. त्यामध्ये काय केलं जातं, सिवेजची ॲडिक्शन केली जाते. त्यानंतर ती पॅटर्न ऑफ स्लज रिटर्न टू द एरेशन टँक्स. त्यामध्ये जे काही ॲडिक्शन केलेले सिवेजचे ते काय केले जाते, दे स्लज रिटर्न इन एरेशन टँक. पुन्हा एरेशन टँककडे काय केले जाते, पाठवले जाते. आणि लास्टली द पॅटर्न ऑफ एरेशन, त्यामध्ये एरेशन प्रोसेस कडून येते. तर सिवेज ॲडिक्शन मे बी ॲट सिंगल पॉईंट्स ॲट द इनलेट अँड ऑर इट मे बी ॲट सेव्हरल पॉईंट्स अलॉंग द एरेशन टँक. तर एरेशन टँक्समध्ये काय केलं जातं, देन सिंगल पॉईंटचं ॲडिक्शन. त्यानंतर द स्लज रिटर्न्स मे बी डायरेक्टली फ्रॉम द सेटलिंग टँक्स. जे काही स्लज बघतो आपण, स्लज ते कसे रिटर्न केले, डायरेक्टली काय केले जातात, डायरेक्टली रिटर्न टू सेटलिंग टँक्सकडे पाठवले जातात. देन एरेशन टँक्स ऑर थ्रू द स्लज एरेशन टँक्स. देन एरेशन मे बी युनिफॉर्म रेट और इट मे बी व्हॅरिड्स फ्रॉम द हेड ऑफ द एरेशन टँक टू इट्स एंड्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, कन्व्हेन्शनल सिस्टीम अँड मोडिफिकेशन. तर कन्व्हेन्शनल सिस्टीम अँड मोडिफिकेशनमध्ये बघा, त्यामध्ये in conventional system maintains then plug flow hydraulic regime, then over the years then several modification to the conventional system have been developed to meet specific treatment objective. In step aeration settles sewage is introduced at several points along the tank's length which process more uniform oxygen demand through then tapered aeration attempt to the supply air to the match oxygen demands along the length of the tank. Then contact stabilization provides for the re-aeration of the returns activated sludge from the final clarifier which allow the smaller aeration or contact tank then completely mix from process. Then it's instantaneous mixing of the influent waste and return sludge with the entire contents of the aeration tank. Then extended aeration process then operates at low organic loads producing then lesser quantity of well stabilized sludge. तर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये तुम्हाला टोटल 5 युनिट्स आहे, त्यापैकी 4 युनिट्स आपले कंप्लीट झाले. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट 5 स्टार्ट केलं होतं. युनिट 5 आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. तर त्यामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणते पॉईंट्स बघितले, त्यामध्ये ते ट्रीटमेंट ऑफ सिवेज. तर ट्रीटमेंट ऑफ सिवेजमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस हा पॉईंट्स आपण त्यामध्ये डिटेल बघितलं. तर त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स बघितले, ॲक्टिवेटेड स्लज तर यामध्ये आपण ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस डिटेल बघितली. त्यामध्ये त्याची फ्लोशीट्स, त्यामध्ये फ्लो डायग्राम बघितली, त्याची फ्लोशीट्स ऑफ ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीम, त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट अँड सेकंडरी ट्रीटमेंट त्या डिटेल आपण बघितली. त्यानंतर त्यात इम्पॉर्टंट पॉईंट्स, त्यानंतर युनिट 5मध्येच ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये सेकंड पॉईंट बघितला आपण मिक्सिंग रिजिमा. तर मिक्सिंग रिजिमामध्ये काय बघितलं, देन जनरली 2 टाईप्स ऑफ मिक्सिंग रिजिमा. देन देअर आर फर्स्ट वन इज प्लज फ्लो अँड सेकंड वन इज कंप्लीट मिक्सिंग. असे मिक्सिंग रिजिमाचे 2 टाईप्स आपण बघितले. त्यानंतर फ्लो सेमी. तर फ्लो सेमीमध्ये 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले. त्यामध्ये फर्स्ट वन द पॅटर्न ऑफ सिवेज ॲडिक्शन, द पॅटर्न ऑफ स्लज रिटर्न ऑफ एरेशन टँक्स अँड द पॅटर्न ऑफ एरेशन. अशा प्रकारे फ्लो सेमी त्यामध्ये सिस्टीम घडून येते या 3 पॉईंटवरती. त्यानंतर कन्व्हेन्शनल सिस्टीम्स हा पॉईंट स्टार्ट केला आहे आपण. आणि जे काही युनिट 5मध्ये रिमेनिंग पॉईंट्स आहे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड, वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन, सेवर ऑपॉर्च्युनिटी, असे बरेच पॉईंट्स आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहोत.
त्यानंतर युनिट 5मध्येच एरोबिक ट्रीटमेंट अँड अनएरोबिक ट्रीटमेंट आपल्याला डिटेल बघायची. त्यानंतर प्रोसेस ऑफ ट्रिंकलिंग फिल्टर. ट्रिंकलिंग फिल्टर कशा प्रकारे डिझाईन केला जातो त्याची डिटेल आपल्याला त्यामध्ये बघायचे